कधीपासून चाललंय हे सगळं? किती दिवस झाले लपवतीयस हे सगळं? माहित नाही. तुझं प्रेम प्रकरण कधीपासून चालू आहे तुलाच माहित नाही? म्हणजे ते कळलंच नाही की मी केदूच्या प्रेमात कधी पडले. केतू? केदू, केदार. अच्छा, इतके दिवस केदू म्हणजे कादंबरी होती ना? नाही, ते मी केदू केदारच होता, पण ते खोटं बोललीस ना? नाही अगं आई. पुढे. त्या प्रेमात वाहवत गेले आणि कळलंच नाही की कधी त्याची होऊन बसले. कविता करायला सांगितलं तुला? सांगितलं नाही ना? मग विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं द्यायची. कधीपासून चाललंय हे सगळं? आता काही दिवसापूर्वीपासून. किती ओळखतेस त्याला? ओळखते, भरपूर ओळखते अगं. म्हणजे प्रेमात पडावं इतकं नक्कीच ओळखते. आता त्याची दुसरी ओळख विसरायची. हे आई आई ऐक ना, तू हवं ते माग, पण केदूला विसरायला सांगू नको ग आई. मी नाही विसरू शकत त्याला. काव्या, काय म्हंटल मी? त्याची दुसरी ओळख विसरायची. म्हणजे आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की तू केदार दयानंद खांडेकर आहे, खांडेकरांचा दुसरा वारस. त्याच्याशी नीट वागायचं, त्याला प्रेमात पाडायचं आणि सगळं चांगलं चांगलं दाखवायचं, कळलं? इतक्या श्रीमंत घराचा उंबरा ओलांडायची संधी समोरून चालत आलीये काव्या. ही संधी जाऊ द्यायची नाही हा आपण, कळलं ना? अगं, तुला लवकरात लवकर लग्न करून खांडेकरांच्या घरी जायचंय सून बनून. ठीक आहे, ठीक आहे. चल निघता. आई जात्या, आज मला शांत झोप लागेल. आणि आणि गुड नाईट आई. अगं, झोपायला कसली जातीयस? अगं तूच तर म्हणालीस ना आता रूम मध्ये चालले. काय मूर्ख मुलगी आहे ही. तुझ्या केदूकडे जा, केदूकडे. हो. अगं त्याच्याशी प्रेमाने बोल, त्याला विचार, त्याला दाखव तुला त्याची काळजी येते. हा मुलगा हातचा जाऊ द्यायचा नाहीये हा काव्या. थँक्यू सो मच आई. जा बाळा जा. तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या माणसांना ना आम्ही आमच्या दारात सुद्धा उभं करत नाही. तुला घरात घेतलंय, नशीब समज. ती कोणती? काय नाव तिचं? देवकी? ती असेल ना तुझी आई. अरे पण दयानंद खांडेकर तुझा बाप आहे, याच्यासाठी काय काय पुरावा काय तुझ्याकडे? आम्हाला काय माहित तुझी आई कुठे कुठे गेली होती ते शेण खायला.